सुरुवातीला महत्त्वाची बातमी पुण्यातल्या बाणेर अपघातासंदर्भातली। पुण्यातील बाणेर अपघातातील आरोपी सुजाता श्रॉफ यांना जामीन मंजूर झाला आहे। सुजाता श्रॉफ यांना 24 तासाच्या आत जामीन मंजूर झालेला आहे। बांधकाम व्यावसायिकाची पत्नी आहे सुजाता श्रॉफ। त्यांच्या कारनं काल 4 जणांना उडवलं आहे आणि यातील 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। पूजा विश्वकर्मा आणि त्यांची मुलगी ईशा विश्वकर्मा यांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे। मात्र सुजाता श्रॉफ यांची 24 तासांच्या आत सुटका झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, सुजाता श्रॉफ यांना 24 तासाच्या आत जामीन मंजूर होतो आहे, काय यामागचं नेमकं कारण आहे, काय सांगाल? हेमाली, खरं तर या सुजाता श्रॉफ आहेत त्यांना 24 तासही पोलीस कोठडीत राहावं लागलेलं नाहीये, कारण काल संध्याकाळपासून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि आज सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केलेली होती आणि त्यानंतर दुपारीच त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यांना जामीन कोर्टानं मंजूर केलेला आहे। कोर्टाने जामीन मंजूर केलेला असला तरी हा अपघात विषय होता, 2 जणांचा मृत्यू झाला होता, तर 3 जण मृत्यूशी झुंज देत आहेत। त्यानंतरही त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीपासून पोलिसांवरती शंका घेतली जात होती की श्रॉफ या एका बांधकाम व्यावसायिकाच्या फॅमिलीमधून आहेत आणि त्यामुळे पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे त्यांना काल रात्रभर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ठेवलं होतं का अटक टाळण्यासाठी, अशी शंका घेतली जात होती। आणि त्यानंतर आता जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना जामीन मिळावा यासाठी पोलिसांनी मुद्दामून काही कच्चे दुवे ठेवले आहेत का, अशी शंका व्यक्त केली जात आहे। त्याचा आरोप या मृतांच्या नातेवाईकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून केला जातं आणि त्यांना जामीन मिळणं ही निश्चितच हे जे मृत आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी, स्थानिक लोकांसाठी धक्क्याची बाब आहे। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या भीषण कार अपघातात विश्वकर्मा कुटुंबातला दुसरा बळीही गेलाय। विश्वकर्मा कुटुंबातल्या पूजा विश्वकर्मा यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। पूजा यांची 3 वर्षांची मुलगी ईशा हिचाही काल मृत्यू झाला होता। त्यानंतर आज पूजा यांचाही मृत्यू झालाय। त्यामुळे पुण्यामध्ये हळहळ व्यक्त होतीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।